कसे आहात सगळे? आशा करते की सगळे मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आता वाजले आहेत दुपारचे 3 आणि आम्ही निघालो आहोत हडपसरमध्ये माझ्या भावाच्या घरी. आणि मग जातानाच लोणी काळभोर पोलीस स्टेशनला माझी छोटी भाऊजे पोलीस असल्यामुळे तिची ड्युटी होती, तर म्हटलं जाता जाता तिला भेटावं. आणि मग आम्ही तिला भेटलो आणि तिच्यासोबतच घरी गेलो. आणि घरी आल्यावर आमचा चहा पाणी वगैरे झाला आणि इथे बच्चे कंपनी मस्त लुडो खेळत बसली आणि इकडे वहिनीची स्वयंपाकाची तयारी चालू झाली. मग स्वयंपाक झाल्यावर जेवण करून आम्ही खाली आलो, कारण तिथे खूप थंडी होती. त्यामुळे मुलांनी शेकोटी करण्याचा हट्ट धरला, त्यामुळं त्यांना घेऊन आम्ही खाली आलो आणि इथे मस्त शेकोटी करायला घेतली. आणि वहिनीबाईंनी मस्त शेकोटी तयार केली व सर्वजण आम्ही तिथे शेकत बसलो. मुलांना तर खूप आनंद झाला, कारण त्यांना इकडे कधीच आम्ही शेकोटी वगैरे करून देत नाही, कारण आमच्या इकडे एवढी थंडी नसते, परंतु तिथे खूप थंडी होती. त्यामुळे त्यांच्या मामीनीच त्यांना शेकोटी बनवून दिली आणि मस्त गप्पा मारत मारत सर्वजण शेकत बसले. आणि गप्पांच्या नादात 11 कधी वाजले समजलेच नाही. आणि मग मुलांना मी वर जाण्यासाठी सांगितले, पण ती काही तयार होईना. मग शेकोटी विझल्यावर आम्ही सर्वजण आतमध्ये गेलो आणि झोपलो, कारण सकाळी लवकर उठायचे होते आणि सर्वांना बाहेर फिरायला जायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच घरातील सर्व कामे पटपट आवरली, नाश्ता वगैरे झाला आणि दुपारचं जेवणही झालं. आणि आता आम्ही निघालो आहोत एका सुंदर अशा ठिकाणी. आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलेच असेल की आम्ही कुठे आलो. तर आम्ही आलो आहे पुण्यातील कात्रज जवळील इस्कॉन टेम्पल पाहायला. हे मंदिर तर खूप सुंदर आहे आणि येथील वातावरण खूपच प्रसन्न आहे. आणि गेले गेले समोरच ही कृष्णाची एवढी सुंदर मूर्ती पाहून मन मोहक झाले. तेथेच बराच वेळ आम्ही फोटो काढले आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो. आणि कृष्णाच्या मूर्तीबरोबरच येथील कारंजेचे दृश्यही खूप सुंदर वाटत होते. आणि हे पाहू शकता तुम्ही येथील सुंदर असे हे भव्य मंदिर. नंतर पाय धुवून आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि हे पहा मंदिरातील अप्रतिम दृश्य. मंदिरातील गाभाऱ्याचे काम तर एकदम रेखीव होते आणि तुम्ही पाहू शकता या मूर्ती किती सजवल्या होत्या. हे एक प्रसिद्ध कृष्ण भक्तीचे मंदिर व आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. इथे श्री राधाकृष्ण आणि श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा या मूर्ती प्रतिष्ठित आहेत. आणि हे आहे येथील बालाजीचं सुंदर मंदिर. तेथे आम्ही दर्शन घेतले, थोड्या वेळ बसलो, प्रसाद घेतला आणि बाहेर जाण्यासाठी निघालो.
आणि हे पाहू शकता तुम्ही येथील अन्नछत्र. येथे जर कोणाला अन्नदानासाठी मदत करायची असेल तर या ठिकाणी करू शकतो. आणि आता आम्हाला उशीर झाला आहे, त्यामुळे पटकन निघालो आहोत बॉम्बे सर्कस पाहायला. आणि आता आम्ही आलो आहोत सर्कस पाहण्यासाठी. आणि सर्कस पाहून झाल्यावर विदूषक दादांबरोबर मुलांनी फोटो काढले आणि घरी आलो. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.